हॅलो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर काल होता महाराजांचा प्रकट दिन आणि त्या प्रकट दिनानिमित्तच आम्ही ही पूजा मांडली होती. तर पूजा कशी झाली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज मी नैवेद्यात बनवली होती पुरणाची पोळी, कारण माझ्या उजव्या हाताची कुठे शीर लचकली माहीत नाही, मला काहीच हात हलवता येत नाही. पण त्यातून मी थोडं थोडं का होईना केलं. येताना साहेब दुसरा हार घेऊन आले होते, कारण पाडव्यामुळे आम्हाला काही हार व्यवस्थित भेटला नाही. पण ते येताना दुसरा शोधून घेऊन आले आणि हा हार खूप छान होता. त्यानंतर आम्ही महाराजांना नमस्कार केला, दुपारचं जेवण उरकून घेतलं आणि साहेब परत कंपनीत गेले. पण संध्याकाळी इतकं असं वातावरण झालं होतं की आता पाऊस येणारच असं वाटत होतं. तितक्यातच छोटे छोटे थेंब पण चालू झाले आणि थोड्या वेळात इतका मोठा पाऊस चालू झाला आणि वारं तर इतकं सुटलं होतं की भीती वाटायला लागली. पण काही नाही करू शकत, हे नैसर्गिक आहे सगळं, हे असं होतच राहणार हल्ली. आणि हे बघा, ह्यांनी पण भिजून आलेत पावसातून आणि पाऊस इतका मोठा होता की हॉलमध्ये पाणी पण आलं होतं. सो ते मी क्लीन करून घेतलं, कारण वारा भरपूर होतं, त्यामुळे पाऊस इकडून तिकडून मारत असल्यामुळे आमची जी गॅलरी आहे तिथं ऑलमोस्ट पाऊस येतोच, पण त्या वाऱ्यामुळे जास्त आय थिंक सो झाला असेल. संध्याकाळी काही कामानिमित्त आम्ही बाहेर गेलो होतो, तसंच मला डॉक्टरकडे पण जायचं होतं, कारण हाताची कंडिशन काय झाली माहीत नाही, पण मुवमेंटच होत नाही, कुठे लचकलाय काय माहिती. तर असा होता माझा आजचा दिवस.